LS मराठीच्या बातमीनंतर मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय। धाराशिवच्या होर्टी येथील अस्थिव्यंग निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या दुरावस्थेची बातमी LS मराठीने दाखवली होती। त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शाळेला अचानक भेट देत विद्यार्थ्यांच्या आहार, स्वच्छता आणि राहण्याच्या व्यवस्थेची पाहणी केली आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांना पोटच्या लेकरांप्रमाणे मायेने आणि जबाबदारीने सांभाळा अशा स्पष्ट सूचना त्यांनी शाळा व्यवस्थापनाला दिल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा इशाराही खासदार निंबाळकर यांनी दिलाय। आज दिव्यांग विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहेत आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था याच ठिकाणी आहे। आणि जे विद्यार्थी आहेत, मला वाटते विद्यार्थी कुठले का असणार, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ त्या ठिकाणी प्रत्येकानं करणं अपेक्षित आहे। कारण आपलं स्वतःचं लेकरू जर पोटचं असेल तर आपण त्याला वाईट परिस्थितीत, वाईट अवस्थेत कधीच ठेवणार नाही, आपण त्याची काळजी घेतो। मला वाटतं हे तर अस्थिव्यंग असणारे सगळे विद्यार्थी आहेत, त्याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे। आज सुद्धा इथं आल्याच्या नंतर त्यांनी जी काही व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे, त्याच्यात सुद्धा काही कमतरता असेल तर त्याच्या बाबतीत ही अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात। पण हा विषय कसा आहे, कोणी जरी म्हणलं, किती जरी म्हणलं तर रोज येऊन त्या ठिकाणी बघू शकत नाही। शेवटी आपल्या मनानंच ती प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं आहे। मी विद्यार्थ्यांशी चर्चा केली, विद्यार्थ्यांना बोलल्याच्या नंतर त्यांच्या सगळ्याच्या सांगण्यात आलं की बाबा त्यांना व्यवस्थित बघितलं जातंय। फक्त आता त्या दिवशी जी काही म्हणजे व्हिडिओ आला सगळ्यांच्या समोर, तो खरंच वाईट होता। कारण विद्यार्थी तसंच ताटात हात लावत म्हणजे घासत बसलाय, पण नेमकं त्याच्या ताटात असणारं अन्न जे होतं ते दर्जेदार होतं का नाही, मला वाटतं असे काही प्रश्न होते। आणि प्रत्येकाच्या मनाला, कुठल्याही संवेदनशील माणसाच्या पोटात कालवणारी ती गोष्ट होती। आणि म्हणून या गोष्टीची गंभीर दखल घेऊन कालच आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या मनीषाताई वाघमारे यांनी स्वतः भेट देऊन हित आवश्यक असणाऱ्या खाद्याच्या बाबतीतली जी काही पूर्तता करणं अपेक्षित आहे ती पूर्तता केली होती।